नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज साकेत ग्राउंडवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण आहे, जे पार पडणार आहे। स्वतः आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ये थोड़ा मागे एक घेऊ आणि आचार्य मोबाईल राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी। राष्ट्रीय सलामी शस्त्र। शस्त्र। परेड कमांडर श्री स्वप्नीलजी राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा ठाणे शहर, परेड निरीक्षणाची विनंती करण्यासाठी मुख्य मंचाकडे येत आहेत। सेकंड कमान 27 ऑफिसर और 342 जवान हाजिर है। आपके
परेड निरीक्षण के लिए तैयार है शिवानी। माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांना परेड निरीक्षण करण्याची विनंती केली आहे आणि परेड कमांडर श्री स्वप्नील राठोड सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा ठाणे शहर यांच्या समवेत ते परेड निरीक्षणासाठी रवाना झाले आहे. अतिशय सुंदर रम्य असा हा देखावा, सूर्याची कोवळी सोनेरी किरण आज देशभक्तीनं भारावली आणि दिमागदार पोशाखात उभा असलेल्या राठोडच्या चेहऱ्यावर त्याची झळाळी अभिमानानं नमूद आहे. त्यांचा हा दिमागदार नजारा पाहून माननीय पालकमंत्री ठाणे श्री एकनाथजी शिंदे यांचंही मन प्रफुल्लित झालंय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या या गौरवशाली आणि पावन प्रसंगी आजच्या ध्वजवंदन व भव्य परेड समारंभात आपण सर्वजण भारतीय संविधानाची महत्त्व, राष्ट्रीय एकतेची ताकद आणि शिस्तीचं महत्त्व याचा साक्षात्कार अनुभवणार आहात. पोलीस दल, होमगार्ड, अग्निशामक दल, NCC, शालेय मुले-मुली, महिला प्लाटून सर्व परेड पथकाने आज दाखवलेली शिस्त, समर्पण आणि राष्ट्रप्रेम ही भावी भारताच्या सुरक्षित व सक्षम भविष्याची आश्वासक झलक आहे. हा प्रजासत्ताक दिन आपल्याला केवळ उत्सव साजरा करण्यासाठी नाही, तर कर्तव्य, जबाबदारी आणि संविधानिक मूल्यांचं पालन करण्याची नवी प्रेरणा देणार आहे. आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि सोबत कमांडर श्री स्वप्नीलजी राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा कमिशनर परेड निरीक्षणानंतर राठोडचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरपणाच्या या दिवशी देशभक्तीच्या भावनेने विसरून येतो आणि तेजाची झळाळी सर्व राठोडच्या चेहऱ्यावर जगून येते. पोलीस क्रीडा समूह साथीचा हा परिसर देशभक्तीच्या विधाने, राष्ट्रहिताच्या स्मरणाने, राज्यहिताच्या सुलहरींना भारावून गेला आणि अशा या वातावरणात सर्वांचं वातावरण आहे. पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे परेड कमांडर समवेत परेड निरीक्षण करत आलेले आहेत. धन्यवाद. आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना मी मुख्य मंचाकडे येण्याची विनंती करत आहे. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते की आजच्या या गौरवशाली ऐतिहासिक सोहळ्याला आपण संबोधित करावे. शिवानी जी, यहाँ पर निरीक्षण समाप्त हुआ, परेड मार्च करने की अनुमति प्रदान करें। माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय पालकमंत्री ठाणे जिल्हा श्री एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या सोहळ्याला संबोधित करावं. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. भारत माता की भारत माता की. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,
राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी समाज सुधारकांनी बलिदान दिले त्यांना विनम्र अभिवादन. आपल्या या देशात प्रजासत्ताक स्थापन व्हावं म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्व थोर व्यक्तींना प्रणाम. या देशाला विविध क्षेत्रात समर्थपणे उभं राहण्यासाठी ज्यांनी राजकीय सामाजिक सांस्कृतिक प्रगतीची दिशा दिली त्या सर्वांनाही दंडवत करतो. आज या ठिकाणी जमलेले लोकप्रतिनिधी आमदार आहेत संजय केळकर, रवींद्र पाठक, त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधी, आपले जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले DS पोलीस अधीक्षक, ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, रणजित यादव, सर्व मान्यवर आणि विविध क्षेत्रातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. ज्या संविधानानं आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेची, नागरिकांची सत्ता. प्रजासत्ताक शब्दात आधी प्रजा येते आणि मग सत्ता, हे आपल्याला कधी विसरता येणार नाही. सत्ता संघर्ष राजकारण यापेक्षाही राज्य, देश आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्याला मिळालेली आहे. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. त्यानिमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम सरकारच्या माध्यमातून पुढील वर्षभर राबवले जाणार आहे. मराठी माणसाचं आणि मराठी संस्कृतीचं साम्राज्य फक्त मुंबई नाही तर अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत विस्तारलेलं आहे. ही मराठी अस्मिता, मराठी अभिमान आणि मराठी भाषा जीवापाड जपणे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. त्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा शब्द या निमित्ताने देतो. जात धर्म आदींच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आपल्याला कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे. कुणावरही अन्याय न करता सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी नेहमी सांगतो, आमचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही, पण आम्हाला सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्यासारखे दिवस आणायचे आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, लोकांना काय दिलं, जिल्ह्याला काय दिलं, राज्याला काय दिलं, देशाला काय दिलं, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो. आज मी इथं ठाण्याचा पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन करतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो, समाधानी वाटतं. उपमुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण राज्यात असलो तरी ठाणे ही माझी कर्मभूमी आहे. इथल्या मातीशी, माणसांशी माझ्या रक्ताचं नातं आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली दुःख कमी करून त्याच्या आयुष्यात आपल्याला आनंद आणि समाधान निर्माण करायचं आहे. ठाणे जिल्ह्याला देशात क्रमांक 1चा जिल्हा करण्याचं आपलं स्वप्न आहे. त्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करतोय. महायुतीच्या सरकारने गोरगरीब सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्वपूर्ण निर्णय आज घेतले आहेत आणि यापुढे हे घेतले जातील. महिला, शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी अशा विविध घटकांच्या जीवनामध्ये आम्ही गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवलेलं आहे. 1.5-2 वर्षापूर्वी लोकसभा, विधानसभेच्या, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या या देशाच्या आणि राज्याच्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मायबाप जनतेने, या प्रजेने भावनेचं राजकारण करणाऱ्यांना नाही तर विकासाला चालना देणाऱ्यांनाच पुढे आणलं.
3-3.5 वर्षातील महायुतीच्या सरकारच्या कामावर जनतेने विश्वासाची मोहर उमटवली. त्यामुळे आमची देखील जबाबदारी वाढलेली आहे. महाराष्ट्राला आणखी उत्तुंग भरारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्याच आठवड्यात काल परवा दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले उद्योग मंत्री उदय सामंतजी यांनी जवळपास तब्बल 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीची आम्ही साईन केलेली आहे. 40 लाख रोजगार त्यातून निर्माण होणार आहे. मी मुख्यमंत्री महोदयांचं आणि मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हाताला रोजगार, तरुणांना काम या माध्यमातून मिळणार आहे. मित्रहो, उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा फोकस जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडी मुक्त वेगवान प्रवास, शेतीची प्रगती याकडे विशेष लक्ष देतो आहे. जिल्ह्यात उद्योग व्यवसायांना चालना देऊन रोजगार निर्माण करायचा आहे. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना द्यायची आहे. जिल्ह्यातली सर्व आपल्याला शहरे आपल्याला झोपडपट्टी मुक्त करायची आहे. परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक घरांची निर्मिती आपल्याला करायची आहे. गृहनिर्माण आणि नगर विकास यासारखी महत्वाची खाती तुमच्या पालकमंत्र्याकडे आहे. या दोन्ही खात्यांनी उत्तम कामगिरी सुरू केलेली आहे. गेल्या वर्षी नवे गृहनिर्माण धोरण आपण जाहीर केलं. त्यामुळे लाखो कुटुंबांना परवडणारं आणि हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रखडलेले प्रकल्प एसआरएचे असतील, धोकादायक इमारतींचे असतील, क्लस्टरचे असतील, याला चालना देऊन लाखो लोकांना घर देण्याचं काम करतो. बंधू आणि भगिनींनो, मी मुख्यमंत्री असताना आणि आता ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाली. त्यामुळे गेल्या 7-8 वर्षात ठाणे जिल्ह्याला आघाडीवर आणलं आहे. आपण 10-15 वर्षापूर्वीचं ठाणं पाहिलं आणि आजचं ठाणं पाहिलं. ठाणं बदलतंय, राज्य बदलतंय, देश बदलतोय, पुढे जातोय. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत, आर्थिक महासत्तेकडे नेत आहेत. 11व्या क्रमांकावरून 14व्या क्रमांकावर आपण, संकल्प आपला 3ऱ्या क्रमांकावर आहे. मोठमोठ्या प्रगत देशांना मागे टाकून बुलेटच्या वेगाने आपण पुढे जातोय. हे देशाचा आपल्याला अभिमान आहे आणि सर्वांना गर्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण म्हणतो सरकारी कामं लोकांच्या दारापर्यंत कशी पोहोचतील हाच ध्यास घेऊन आम्ही शासन आपल्या दारी सरकार देशातला अतिशय यशस्वी आणि विक्रमी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि जवळपास 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. आणि म्हणून आज मला सांगताना अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्याने डोर स्टेप डिलिव्हरी सुरू करून 431 ग्रामपंचायतीमधील सुमारे 5,000 नागरिकांनी घरी बसून कागदपत्र दिली आहे. आता सामान्यांना सरकारी कचेऱ्यांचं उंबरठे झिजवण्याची आवश्यकता हळूहळू कमी पडत जाईल. ठाणे जिल्हा परिषदेने पारदर्शक पद्धतीने 255 तरुणांना नोकरी दिली. त्याही पलीकडे जाऊन ज्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं त्यांच्या 43 वारसांना अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती देऊन त्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्याचं काम आपण केलं. शेवटी शासन हे संवेदनशील असायला पाहिजे, तर ते आपलं वाटतं. प्रशासनातली क्लिष्टता कमी करण्यात बऱ्यापैकी यश मिळते. जिल्ह्याने मोबाईल मेडिकल युनिटमध्ये पहिला क्रमांक पटकावला. आरोग्य ही संपत्ती हे ब्रीद आपण खरं करून दाखवतोय. डोंगराळ भागातल्या शेवटच्या पाड्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे, ती पोहोचली आहे. धावपळीच्या आयुष्यात मनाचे आरोग्य जपण्यासाठी आपण मायका हे मराठीतील पहिलं मानसिक आरोग्य केंद्र आरोग्य अॅप आणलं आहे. 21 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 31 शाळा आम्ही स्मार्ट केल्या आहेत. कल्याणमधल्या 30 शाळांमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही मुलं उद्याचं भविष्य आहे. लाडक्या बहिणींना आम्ही दरमहा ओवाळणी देतोय, ते आमचं कर्तव्यच आहे. अनेकांनी यातून स्वयंरोजगाराला हातभार लावलेला आहे. अनेक सक्सेस स्टोरीज पुढे येत आहेत. मी नेहमी सांगतो, आज पुन्हा एकदा सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आपल्या जिल्ह्यातील 47,000हून अधिक लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या. हे बघून देखील ऊर अभिमानाने भरून येतो, समाधान वाटतं. नदीतल्या जलपर्णीपासून शोभेच्या वस्तू बनवून महिलांनी कचऱ्यातून सोनं निर्माण केलं. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानात राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास 12,000 कातकरी कुटुंबांना घरकुलं मंजूर केली.
मातकरी वंचित समाजाचा एकही माणूस घरापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेतोय आणि तोच आमचा निर्धार आहे. ठाणेकर विचारत होते मेट्रो कधी धावणार. मी आपल्याला सांगतो, मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ची यशस्वी चाचणी झालेली आहे. आता लवकरच ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. इंटरनल मेट्रो देखील होईल. मेट्रो 5 आणि 12 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई एकमेकांना जोडली जाणार आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर 3री 4थी मार्गिका यांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहे. भविष्यात ठाण्याची नवी ओळख ठरेल असा 260 मीटर उंच विविंग टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर आपण उभारतोय. आयफेल टॉवर नंतरचा दुसरा सर्वात उंच टॉवर असेल. कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या कामाला राज्य शासनाने चालना दिलेली आहे. MMRDAच्या माध्यमातून 400 कोटी रुपयाचा भरणा देखील केलेला आहे. या धरणाची लवकरात लवकर उभारणी केली जाईल तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन. ईस्टर्न फ्रीवे विस्तार, खेडा मार्ग, खेडानगर सर्कल ते साकेत वाया आनंदनगर असा होणार आहे. मुंबई ठाणे 30 मिनिटांमध्ये सिग्नल मुक्त प्रवास होईल. ठाणे कोस्टल रोड, गायमुख ते साकेत, बाळकुंग ते चेन्नई नवी मार्गिका तयार केली जात आहे. अवजड मालवाहू वाहने ठाणे शहरातून जाणार नाही, ठाणे शहराच्या बाहेरून जातील. ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल. ठाणे कोस्टल रोड मीरा भाईंदर मार्गे मुंबई कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली अंतर जे 1.5-2 तासात आहे ते अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करणाऱ्या बोगद्याचं काम तो सुरू झालेला आहे. ठाणे बोरिवली बोगद्याचं. कोपरी ते पटणी असा पूल उभारण्याचं नियोजन आहे. पटणी ते नवी मुंबई एअरपोर्ट असा एलिव्हेटेड मार्ग उभारून ठाण्याला विमानतळाशी थेट जोडणार आहोत. विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर JNPTतून राज्याच्या बाहेर जाणारी अवजड वाहने शहराबाहेरूनच जातील. ठाण्याला जागतिक स्तरावर एक बिझनेस हब बनवण्यासाठी आपण आमने ग्रोथ सेंटर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे 176 गावांचं भाग्य बदलणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल. प्रदूषण कमी करण्यासाठी आपण 52 किलोमीटरची स्पॉट टॅक्सी देखील आपण आणतोय. मुंबईमध्ये BKC मध्ये, कुर्ल्यामध्ये आणि ठाण्यामध्ये देखील आपण त्याचा प्रयोग करतोय. आजचं ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी हे उपयुक्त ठरेल. आजचं युग तंत्रज्ञानाचं. आपलं प्रशासन मागे राहून चालणार नाही आणि एकामेकाच्या हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. AI टूलचा वापर करून गतिमान प्रशासन देणारा ठाणे हा आघाडीचा जिल्हा ठरतो. प्रशासनातील ही गतीच सामान्य माणसाचा विकास साधणार आहे. मला सांगताना अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न आज राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यात आपल्याला आणखी भर घालायची आहे. हे माझं सरकार आहे असं शहापूरचा शेतकरी असो, अंबरनाथचा कामगार असो किंवा ठाणे शहरातला मध्यमवर्गीय नागरिक असो, त्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं सरकार आहे. आणि म्हणून विकास करताना आपण निसर्गाला विसरलेलो नाही. मीरा भाईंदरमध्ये देखील आपण जपानी मियावाकी तंत्रज्ञानाने अर्बन फॉरेस्ट उभारतोय. ठाण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी अर्बन फॉरेस्ट उभारतोय. आणि म्हणून हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या नगर विकास विभागाने आणि आपल्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून जे मँग्रो जे उद्ध्वस्त होतात, नष्ट होतात, यासाठी देखील ग्रीन TDRची पॉलिसी आपण आणतोय. त्यामुळे मँग्रोचं जतन होईल, प्रोटेक्ट होतील आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सरकारी कार्यालयासाठी आपण सौर ऊर्जेचा वापर वाढवत आहोत. शेती क्षेत्रात आपल्या शेतकऱ्यांनी ठाणे पॅटर्न भेंडी लागवडीतून जागतिक ओळख निर्माण केलेली आहे. जिल्ह्यात 7,000 हेक्टरवर आपण नैसर्गिक शेतीचा विस्तार करतो. प्रत्येक क्षेत्रात आपला ठाणे पॅटर्न असायला हवा. विकासाची गंगा कुठेही थांबणार नाही. आपण सर्वांनी मिळून एक सशक्त, समृद्ध आणि आनंदी ठाणे घडवूया. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याचा डबल इंजिन सरकार म्हणून आपण पुढे नेतो आहे. आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देखील सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवले. अनेक रिफॉर्म्स आणले. आपल्या महाराष्ट्रात देखील
सहकार क्षेत्रात त्यांच्याकडे 10,000 कोटींचा इन्कम टॅक्सचा माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सहकार क्षेत्राचे पॅक ती ताकद वाढवण्याचा निर्णय घेतलेला आणि म्हणून 20% राजकारण 80% समाजकारण आपण करतो. आदरणीय प्रधानमंत्री या देशाची वाटचाल आर्थिक महासत्तेकडे नेत आहे. जगातल्या तिसऱ्या आर्थिक महासत्तेच्या दिशेने आपण झेपावतोय. 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवायचं आहे. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आपलं राज्य तेवढ्या झपाट्याने विकसित होईल तेवढा देश अधिक वेगाने प्रगतीपथावर जाईल. त्यात मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक योगदान द्यायचं आहे. आपलं योगदान मुंबई पाठोपाठ द्यायचं आहे. नीती आयोगाने सांगितलं आपलं $1 ट्रिलियन पोटेन्शियल असताना त्यांनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये मुंबई आणि एमएमआर फक्त एक $1 ट्रिलियन नाही तर $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आपल्याकडे आहे आणि म्हणून ते आपण वापरलं पाहिजे. सर्व क्षेत्रात सेक्टरमध्ये आपल्याला ते पुढे नेलं पाहिजे. विकसित होईल तेवढा देश अधिक वेगाने प्रगतीपथावर जाईल आणि म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देखील आपल्याला वाढवायची आहे. बलशाली आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्मितीचे जे स्वप्न प्रधानमंत्री मोदीजींनी पाहिलंय ते साकार करण्यात महाराष्ट्र कुठे कमी पडणार नाही. मी या प्रसंगी अशा प्रकारची खात्री देऊ इच्छितो. विकसित ठाणे, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत हेच आपलं स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ते साकार करण्यासाठी एक दिलाने एकजुटीने आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढंच आपल्याला सांगतो. समारोप करताना स्वर्गीय अटलजींच्या भारत भूमीबद्दलच्या ओळी या ठिकाणी आठवत आहे. त्यांनी म्हटलं, ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगाजल है. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए. आणि म्हणून शरीरात आपल्या शेवटचा रक्ताचा थेंब बसेपर्यंत या देशात प्रजासत्ताकासाठी अहोरात्र काम केलं पाहिजे. प्रत्येकाने हे मनाशी गाठ बांधली पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की भारत माता की जय. धन्यवाद आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे. कर्तव्य, जबाबदारी आणि राष्ट्रसेवेची नवी प्रेरणा देणाऱ्या मनोगताबद्दल खूप खूप धन्यवाद. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर मान्यवरांना मी विनंती करते की पुढील उपक्रमासाठी आपण मुख्य मंचासमोरील निम्न मंचावर यावं. मी विनंती करते की मुख्य मंचासमोरील निम्न मंचावर कृपया आपण यावं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आज एका महत्वपूर्ण उपक्रमाचा माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या स्वच्छ ठाणे हरित ठाणे या संकल्पनेवर आधारित माननीय आयुक्त श्री सावंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ ठाणे दिनदर्शिका 2026 प्रकाशित करण्यात आली आहे. तशी विनंती मी मान्यवरांना करत आहे. या अभिनव दिनदर्शिकेचे अनावरण करण्याची विनंती मी माननीय ठाणे पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांना करते. या दिनदर्शिकेत घरोघरी कचऱ्याचं वर्गीकरण करणं, शहर स्वच्छ ठेवणं, सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवणं, ई कचरा पुनर्वापर व कातळवन संवर्धन यासारखे महत्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. अशी ही सुंदर दिनदर्शिका त्या दिनदर्शिकेचा अनावरण करते आदरणीय पालकमंत्री आचार्य गौरव सर. धन्यवाद. जवळ क्लोज. समोर साहेब खाली अटक साहेब खाली बस.
अभिनव अशा दिनदर्शिकेचे आयोजन. स्वच्छ ठाणे हरित ठाणे या संकल्पनेवर आधारित अशी ही दिनदर्शिका ठाणे महानगरपालिकेचा अतिशय सुंदर असा धन्यवाद. यानंतर ही संजीवनी ब्लॉकचेन आधारित आपण डिजिटल त्याची वेबसाईट आपण स्वतंत्ररित्या विनंती मी आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि सोबत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ते व्हावं अशी विनंती करत आहे. सुलभ जलद व डिजिटल दस्तऐवज जिल्हाधिकारी ठाणे यांचा हा सुंदर आणि अभिनव असा उपक्रम ब्लॉकचेन आधारित सुरक्षित डिजिटल प्रणाली. यानंतर मिशन जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची विमानगाडी जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना आहे. जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने भविष्यवेधी स्पर्धा परीक्षा उपक्रम आहे. त्याचेही अनावरण करण्याची विनंती मी मान्यवरांना करत आहे. आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि सोबत इतर मान्यवर. थँक्यू. यानंतर आजच्या या प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजवंदन सोहळ्यामध्ये आजच्या गौरवदिनी बक्षीस वितरण करण्याची विनंती मी आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना करत आहे. ठाणे जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू मार्गदर्शक यांच्या कार्याची अवदानाबद्दल गौरव करतो. सर्वप्रथम श्री अथर्व अनंत टेककर आर्टिस्टिक पुरस्काराचं नाव आहे गुणवंत खेळाडू. यांनी सर्वाधिक 76 गुण प्राप्त केलेले आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करतो. श्री अथर्व अनंत टेककर. श्रीमती सुष्मिता सुनील देशमुख भारतोलन गुणवंत खेळाडू सर्वाधिक 21 गुण प्राप्त आहेत. तिचाही आम्ही इथं सन्मान करतो. श्रीमती सुष्मिता सुनील देशमुख भारतोलन हा खेळाचा प्रकार आहे. पुरस्काराचं नाव गुणवंत खेळाडू सर्वाधिक 21 गुण प्राप्त. यानंतर श्री विक्रम सिंह कुंवर सिंह अधिकारी खेळाचा प्रकार भारतोलन गुणवंत खेळाडू दिव्यांग सर्वाधिक 38 गुण प्राप्त आहेत. या कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान होतो. दादा इकडे दादा इथे बघ. दादा इकडे वरती वरती. श्रीमती किमया अमरेश कारले रिदमिक जिम्नॅस्टिक गुणवंत खेळाडू एक पुरस्कार. कामगिरी वरिष्ठ रिदमिक जिम्नॅस्टिक आशियाई अजिंक्य स्पर्धा 2023 मधील सन्मान. आपण त्यांचा सन्मान करतोय. श्रीमती किमया अमरेश कारले ठाणे जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याच्या योगदानाबद्दल आणि गौरव करण्याबाबतचा हा उपक्रम आहे. श्रीमती श्रद्धा हरेश गावडे ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक खेळाचा प्रकार आहे. पुरस्काराचं नाव आहे गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार आणि कामगिरी आहे FIG ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक जागतिक चषक 2022 आपण त्यांचा सन्मान करतो. यानंतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काउट गाईड विद्यार्थ्यांच्या सत्काराला आपण सुरुवात करतोय. कुमारी अमृता नायर मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली तालुका कल्याण यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. कुमारी अमृता नायर यांचा सन्मान होते. कुमारी सिद्धी कोळी DAV पब्लिक स्कूल मौजे ऐरोली
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. कुमारी श्रेया भारद्वाज, ठाणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे व्यवस्थापन करण्यामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल आपदा मित्र व आपदा सखी यांना गौरव आपण करतो. श्री चेतन पष्टी, मंडळ अधिकारी टिटवाळा, मौजे काळेगाव, तालुका कल्याण येथे उल्हास नदीकाठी अडकलेल्या व्यक्तीचं बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य केलं. श्री गुरुनाथ पवार, मच्छीमार ग्रामस्थ, तालुका कल्याण. श्री रोहन पवार, मच्छीमार ग्रामस्थ, तालुका कल्याण. श्री जयेश शिवाजी अहिरे, तालुका कल्याण, आपदा मित्र. श्रीमती भाग्यश्री पद्माकर देवबाबा, तालुका अंबरनाथ, आपदा सखी यांना प्रशस्ती पत्रक देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. यानंतर नागरी संरक्षण दल ठाणे नवी मुंबई यांच्या कार्यालयातील अधिकारी यांचे उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन आपण त्यांना गौरवतो. श्री विजय बलराम जाधव, उपनियंत्रक सिव्हिल डिफेन्स ठाणे. सन 2024 मध्ये डोंबिवली, तालुका कल्याण येथील बॉयलर कंपनी स्फोटामध्ये बचाव कार्यात कामगिरी. श्री अनिल गणपत गावित, सहाय्यक उपनियंत्रक सिव्हिल डिफेन्स ठाणे, 32 वर्ष प्रामाणिक सेवा आणि योगदान. माननीय राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक MSM श्री सुभाष वामन साळवी, पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं कौतुक करायचं आहे. श्री नीलम वावळ, पोलीस उपाधीक्षक ठाणे ग्रामीण, राष्ट्रपती पदकाचे मानकरी आहेत. आपण त्यांचा सन्मान करतो. गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक देऊन हा सन्मान झालेले आहे. धन्यवाद. आदरणीय श्री अजय शिंदे यांच्यासोबत मी विनंती करते की त्यांनी मुख्य मंचावर यापुढील सूत्रे श्री परेड कमांडर स्वप्नीलजी राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर यांना मी विनंतीपर स्वाधीन करते. चला या मागे आहे, जाऊ दे. चला मागे परेड कमांडर श्री स्वप्नील राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा ठाणे शहर. हे सन 2014 साली राज्यसेवा सरळ सेवा अंतर्गत सेवेत दाखल झाले. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उपविभाग कंधार, जिल्हा नांदेड, पैठण जिल्हा संभाजीनगर, गेवराई जिल्हा बीड, धाराशिव जिल्हा धाराशिव या ठिकाणी सेवा पार पडली असून सध्या विशेष शाखा ठाणे शहर येथे कर्तव्य बजावते. हो सर. दुय्यम श्री राजेंद्र चंद्रया कत्तूर, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय ठाणे शहर. हे सन 1989 साली राज्य राखीव पोलीस गट येथे दाखल होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात फुटबॉल क्रीडा प्रकारात 10 वर्ष व 7 वेळा ऑल इंडिया पोलीस स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. तसेच ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे 10 वर्ष
बाह्यवर्ग प्रशिक्षक व फोर्स व नेते 4 वर्ष उत्कृष्ट व खडतर सेवा पार पाडल्यामुळे त्यांना माननीय पोलीस फोर्समनची विशेष सेवा पदक परेड कमांडर श्री स्वप्नील राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष बघ ना आता तू बघ त्या श्री पट्टीतून जाणार शेवटच्या इथून नाही जाणार त्या शेवटच्या पट्टीत जाणार मग तेच ना लाल पोलीस तिकडे नाही ते बोलते तुला त्या पट्टीतून जाणार इथून नाही जाणार त्या पट्टीतून जाणार त्या पोलीस क्रीडा राईट मारले ना संकुलाच्या विशाल बघ कुठून आले ते सकाळचा नाही नाही इथून ही लाल पट्टी तिकडे नाही जाणार. देशभक्तीचा नवा उत्साह नवी उमेद चालू ठाणे पोलीस आयुक्तालय पुरुष प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र वसंत साठे मुख्यालय ठाणे शहर, सुपरन्युमररी पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण वागळे इस्टेट पोलीस स्टेशन ठाणे शहर. गुन्ह्याचा तपास करणं व कायदा सुव्यवस्था राखणं यांचं काम. ज्यांच्या प्रत्येक पावलात शिस्त आहे, प्रत्येक हालचालीमध्ये एकच सूत्र आहे, एकाच लयीतील त्यांची पावलं जणू राष्ट्रासाठी धडपडणाऱ्या हृदयाच्या ठोक्यासारखी वाटत आहेत. ठाणे शहर वाहतूक शाखा प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर महाले, सुपरन्युमररी श्री संजय पाटील पोलीस उपनिरीक्षक, ठाणे शहराच्या वाहतुकीचे उत्तम निर्माण. आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्याचं कौतुक करायचं. शौर्य आणि सज्जतेची दर्शन, कोवळ्या उन्हात चमकणारे त्यांचे गणवेश, काटेकोर हालचाली आणि तालबद्ध संचलन जणू शौर्याची साक्षी. ठाणे ग्रामीण प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री शांताराम गोविंदकर, सुपरन्युमररी श्री संदीप कांबळे कुरीवाडा पोलीस स्टेशन. कैदी पांडे गाडची पूर्तता करणं, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने डोळ्यात आत्मविश्वास, चेहऱ्यावर आणि अंगात राष्ट्रसेवेची चित्र. पोलीस मुख्यालय ठाणे शहर महिला प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील, विशेष व खडतर सेवा गडचिरोली 2 पदके प्राप्त महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली अंगिरे. जिथे करुणा आणि कठोरता, संवेदनशीलता आणि शिस्त याचा सुंदर संगम दिसतो, ते महिला प्लाटून आपल्यासमोर नारी शक्तीची वितार उभी असलेली ओढ समाजाला स्पष्ट समजते. होमगार्ड पुरुष वरिष्ठ प्लाटून कमांडर विशाल सानप, सुपरन्युमररी श्री ज्ञानेश्वर पवार, पोलिसांना सहकार्य करणं व निष्काम सेवा करणं हे महत्वाचं काम जे होमगार्ड करतात. सामाजिक बांधिलकीचं सुंदर दर्शन. महाराष्ट्र उत्पादन शुल्क प्लाटून कमांडर दुय्यम निरीक्षक श्री निनाथ महाले, सुपरन्युमररी दुय्यम निरीक्षक श्री उमेश गावकर. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपादन हे ब्रीदवाक्य आणि महसूल जमा करणं, अवैध मद्य विक्रीला आणणं. यानंतर अग्निशमन अधिकारी प्लाटून कमांडर अग्निशमन केंद्र अधिकारी श्री सुजित पाशके, सुपरन्युमररी अग्निशमन केंद्र श्री अमित शिंदे. अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीत या दलाचा वापर करतो. मंडळी, ही परेड म्हणजे संविधानानं दिलेल्या न्याय, सुरक्षितता आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करणाऱ्या शक्तीचा गौरवपूर्ण साधन आहे. ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल पुरुष प्लाटून कमांडर आरक्षक श्री समाधान पाटील, सुपरन्युमररी श्री आरक्षक सोमनाथ कोल्हे. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं आणि नागरी सेवा पुरवणारे त्यांचं काम आहे. शिस्तबद्ध, निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सर्व प्लाटूनचा आम्हाला अभिमान आहे. हे महिला प्लाटून, ही महिलांची ऊर्जा, ही निष्ठा आणि ही एकजूट आपल्या राष्ट्राला सदैव प्रगतीच्या मार्गावर नेत आहोत. हीच प्लाटून जिथे करुणा आणि कठोरता, संवेदनशीलता आणि शिस्त याचा सुंदर संगम आपल्याला दिसतो. सुरक्षित भारतासाठी महिला पोलीस खंबीरपणे उभ्या आहेत. होमगार्ड महिला ठाणे महानगरपालिकेचा सुरक्षा दल महिलांनंतर होमगार्ड महिला प्लाटून कमांडर पंटन नायक श्रीमती शंजना नाईक, सुपरन्युमररी श्रीमती आशा पाटील, पोलिसांना सहकार्य करणं व सेवा देणं.
जी महिला ठाणे महानगरपालिका ज्याच्या प्लाटून कमांडर होत्या मोनाली वादळची आरक्षक उमेराला चौरे, यानंतर सिव्हिल डिफेन्स प्लाटून कमांडर कुमार प्रसाद राजे, सुपर न्यूमररी आहे कुमारी ममता धडंबे. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना सहकार्य व नागरिकांची सेवा करणारी ही परेड म्हणजे संविधानाने दिलेल्या न्याय, सुरक्षितता आणि लोकशाही मूल्यांचा संरक्षण करणाऱ्या गौरवपूर्ण अशा शक्तीचा सन्मान आहे. ठाणे पोलीस स्कूल प्लाटून कमांडर कुमारी चित्रा चंपानेरकर विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व पोलिसांबद्दल सकारात्मक भावना रुजविण्याचं काम ते करतात. तरुणाईच्या ऊर्जेनं भरलेली ही पावलं सेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा उज्ज्वल संदेश देतात. मी राष्ट्रासाठी आहे ही भावना मुलाची बाळगून हे स्वयंसेवक समाजसेवेचं उन्हात जातात. सहकार विद्या प्रसारक स्कूल कळवा मुले आणि मुली प्लाटून कमांडर कुमार अथर्व सकपाळ, कुमार संस्कार धनावडे, कुमार स्वरूप रेवणकर, सहकार विद्या प्रसारक स्कूल कळवा. त्यानंतर सहकार विद्या प्रसारक स्कूल कळवा विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांची भूमिका रुजवण्यासाठी. यानंतर आपल्यासमोर दिमागला वाईट अशा चालीमध्ये टेंगरपाडा मराठी माध्यमिक विद्यालय म्हणून आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांना सोबत द्यायचे आहे, त्यांचं कौतुक करायचं आहे. प्लाटून कमांडर कुमार रुद्राक्ष भोसले, फलकधारक कुमारी प्रियंका राऊत, सुपर न्यूमररी कुमारी राजी नय्या, कुमारी रोशन कौर. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांची भूमिका रुजवली. त्यानंतर बॅडमिंटन प्लाटून कमांडर सुरेश कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुख्यालय ठाणे शहर, PSI महादेव गोळी. सुंदर अशा वाद्यसुरांमध्ये आज आपण सकाळपासून गाऊन केले आहोत. असे सुंदर बॅडमिंटन राष्ट्रीय सेवेबरोबरच सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करणारे या पोलीस बॅडमिंटनासाठी आपण जोरदार आणि सन्मानपूर्वक या बॅडमिंटनमधील प्रत्येक वाद्य राष्ट्रीय सेवेचाही एक वेगळाच भाग आहे. प्रत्येक ताल स्वाभिमानी होण्याची आहे. आपल्यासमोर विश्रामिका म्हणून येत आहे श्रीमती प्राजक्ता किर्लेकर, पोलीस ठाणे येथील गस्त गर्दी व महिला मंडळी यांच्या तक्रारीचे निवारण कायदा महिलांसाठी अशी ही सुसज्ज सर्व सोयी उपलब्ध असलेली ही विश्रामिका आहे. यानंतर ठाणे शहरात अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीत आग विझवणं व परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवणं यासाठी अग्निशामक दलकाचं हे अग्निशामक वाहन आहे. वाहन चालक आहेत श्री नितीन जाधव, फायरमॅन आहेत श्री निलेश कांबळे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये यासाठी अतिशय आशावादी असं हे वाहन आहे अग्निशामक दलाचं. यानंतर सिव्हिल हॉस्पिटल ठाणे रुग्णवाहिका डॉक्टर सचिन बनसोडे, चालक श्री रवींद्र माळे. आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना सेवा करवण्याचं महत्त्वाचं काम हे करतात. सिव्हिल हॉस्पिटल येथील ठाणे रुग्णवाहिका आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांना ऊर्जा देऊया, यांचा सन्मान करूया. ठाणे महानगरपालिका स्वच्छ ठाणे चित्ररथ. ठाणे महानगरपालिकेचे सुंदर व पर्यावरणपूरक ठाणे घडविण्याचे स्वप्न या चित्ररथातून साकारले. स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान आणि उपमुख्यमंत्री गरीब कल्याण अभियानाअंतर्गत शहर सुशोभित करण्याचा उत्साह यामधून दिसतो. या चित्ररथात टाकाऊ वस्तूपासून बनवलेलं सुंदर असं फुलपाखरू आहे. ठाणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग ठाणे महानगरपालिकेमध्ये
उद्यान विभागामध्ये 2,52,531 नवीन वृक्ष बांबू शोधा त्यांची वृक्ष लागवडीची माहिती आपण यामध्ये दाखवलेली आहे. जागृत रहा, सुरक्षित रहा हा संदेश देणार आपले पोलीस आपण यातून संबोधित होतोय आपल्या सर्वांसाठी. यानंतर आपल्या समोर ठाणे मनोरयाचा जनहितार्थ जारी करण्याविषयी संदेश आजारापासून संरक्षण करण्यासाठी जनसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी महत्वाचे संदेश आपण प्रसारित करतो. विरोधात निर्मूलनाच्या विविध संदेश प्रसारित करण्यासाठी आपल्याला ही वाहन आपण सर्वांसाठी खूप सुंदर असे संदेश, महत्वपूर्ण संदेश आपण प्रसारित करतो. धन्यवाद. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आणि सोबत इतर मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिकांच्या भेटी घ्याव्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे स्वातंत्र्य सैनिक यांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यांची विचारपूस करतायत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा सन्मान करतायत. आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या गौरवशाली आणि ऐतिहासिक दिनी स्वातंत्र्य सेनान्यांची भेट ही आमच्यासाठी गौरवशाली आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असलेल्या सुजाण नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे सोबत माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आणि माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका हेही सोबत सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. आजचा हा प्रजासत्ताक दिनाचा, ध्वजवंदनाचा गौरवशाली असा हा दिवस आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय थाटात, अतिशय आनंदामध्ये साजरा झालेला आहे. आपण इथे सर्वजण इथे उपस्थित झालात. या भव्य अशा कार्यक्रमाचे आपण साक्षीदार झालात. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाच्या वतीनं मी इथे उपस्थित आपणा सर्वांचे आभार मानते. आजच्या या कार्यक्रमाला ठाणे पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे उपस्थित झाले, त्यांचेही मी इथं मनपूर्वक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आभार मानते. सोबत उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, सर्व निमंत्रित मंडळी, सर्व उपस्थित आदरणीय आमदार, सर्व लोकप्रतिनिधी यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. साकेत मैदान जेटामधून चालू आहे. आजचा हा गौरवशाली असा आनंदाचा क्षण संगीत चालणार आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन इथंच थांबते. मी आपला निरोप घेते. धन्यवाद.